तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आज इंटरव्ह्यूला चाललो आहे, म्हणजे आलो आहे जवळपास. हे आहे ना दुर्गम चेरू केबल ब्रिज आहे, तिथपर्यंत आलो आहे. हे मियापूर साईडला आहे हैदराबादमध्ये. तर माझा इंटरव्ह्यू आहे ना, अजून किती किलोमीटर आहे ना, अजून 3.1 म्हणजे 3 किलोमीटर जातं आहे. हे मियापूर साईडला आहे, ठीक आहे. तर सकाळी थोडंसं अलार्म लावून उठलो, कारण रात्री 2ला झोपलो आहे. 2ला झोपलो, 7चा अलार्म लावला आणि उठलो 7:30ला, ठीक आहे. नाहीतर माझं उठणं असतं 8, 9, 10 वाजता. 8, 9ला तर उठून जातो, पण म्हणलं नको लेट करायला. मग आवरलं आणि आत्ता वाजलेलं बघा, तरी पण उशीर झाला. 9 काहीतरी 46 झाले त्या. ते काय थोडंसं ट्रॅफिक पण लागलं होतं मध्ये, काय विषय नाही. पोचतो आहे आपण. इंटरव्ह्यू निवांत 2 वाजेपर्यंत गेलं तर चालतं आहे तिथं, ठीक आहे. आता इथं रस्ता थोडंसं मॅप लावून चालतं, कारण मला हा एरिया आहे ना, हा एरिया माझ्यासाठी न्यू आहे, म्हणजे नवीन आहे. त्यामुळे मी मॅप लावून चाललो आहे. तर काहीच मी इंटरव्ह्यू कसं आलं ना, एवढी गर्दी आहे ना, एवढी गर्दी आहे ना. आणि हे माझे पहिल्या साईमध्ये मी काम करतो ना, तिथले मित्र आहे शशिकांत आणि देवाजी, ठीक आहे. दोघंजण भेटलेत आणि अजून 2-3 भेटले होते माझ्या कंपनीतले, दुसऱ्या प्लॅनचे मलापूरचे. ते काय नाही ते आता, पण हे दोघं भेटलेत. हे साईमध्ये आम्ही सारखं जेवण वगैरे किंवा नाश्त्याला सारखं सोबत असायचो, ठीक आहे. तर हे भेटले तिथं मला. तर आता बघू, आता लई उद्या तर रिपीट टेलिकास्ट कधी होईल? रिपीट नसतं, यूट्यूबला तू कधी पण बघू शकतो. तर ठीक आहे, तर बघू आता तर अनलिटिकलचे इंटरव्ह्यू चालू आहेत. नंतर केमिस्ट्री म्हणजे ऑर्गॅनिक आमचे जे R&D आहेत ना, त्याचे इंटरव्ह्यू चालू होतील. नंतर हळूहळू त्यांनी असे 4 प्रकारचे आहेत. ते 4 प्रकारमधलं आमचा कधी येतो काय माहिती. आता त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला सांगितलं आहे ना, तर ऑनलाईन तर रजिस्ट्रेशन केलं आहे, पण आता नंबर किती नंबरचा आहे ना माझा, तेव्हा मला माहीत नाही. ते जेव्हा नाव पुकारते ना, तेव्हा फक्त जायचं. मी ब्लॉगिंग करतो ते मला हसते, ठीक आहे, काही विषय नाही. हस रे आज तुला काय बोलायचं आहे? शशिकांत आमच्या आता 2 शब्द बोलते, तर तुम्ही शांती चित्र ऐकून घ्यायचं आहे. शशिकांत हां गाईज, तो जी पॉट दिसतोय का तुम्हाला, ॲक्च्युली असं तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये गेला ना, तर आपल्यासारखे जर कुठे गेले ना, त्याला सुपर ॲक्च्युली ना ते ह्याचं आहे, म्हणजे ते झाडं छोटे वगैरे नसते का हॉटेलमध्ये, ते ठेवायचं. हा म्हणतोय की थुकायचं आहे, राजू सुपर नाही ह्याचं काय ऐक ना, काय ॲक्च्युली आहे ना, जे माणसं आहेत ना, त्याला पुढे खाऊन थुकायला त्रास होतो. आता 5 स्टार वगैरे हॉटेल, 3 स्टार काहीतरी हॉटेल आहे, म्हातारी माणसं 3 स्टार हॉटेल आहे ना, तर 3 स्टार हॉटेलमध्ये थुकणार कसं बाहेर, त्यासाठी त्यांनी ना तिथं पॉट ठेवलेला आहे, ठीक आहे. तर ते पॉटमध्ये थुकू शकतो तुम्ही, काय विषय नाही, थुकला तर चालतंय. ते पिऊ इथंच का बनवला चाय? एक काय पेला तर बाळा एक घे, बघ कसं आहे. मग दिला 3,000 ओतून ठेवला बस की. मग आपण पळत जर काढले तर हो, किती इझियर चेक केला तरी व्हिडिओ येत नाही. हे म्हणजे ब्लॉगर लोकांकडे असतात, ब्लॉगर, मोठो ब्लॉगर. अच्छा, ओके. तर काहीच माझा नंबर आहे ना 182 नंबर आहे. ओके, 182 नंबर आहे. थोडा खाली आलो तर चहा प्यायला. चला, तू इकडे आलं म्हणून आलं रे. तर 182 नंबर आहे. बघू आज नंबर येतं नाही येतं मला माहीत नाही. बघू उद्या वगैरे कॉल करतात बहुतेक ते, कारण लय नंबर आहेत. आत्ता काहीतरी 70 काहीतरी नंबर झाला आहे, म्हणजे अजून भरपूर टाईम आहे. निवांत 5-6 वाजतील मला, आय थिंक, माझ्या अंदाजे. तर अशा गाड्या चालल्या काय, डिफेंडर चालली, BMW चालली, नाद. इंटरव्ह्यूला आलो तर गाड्याचा बघून जाईन. इंटरव्ह्यू काय कसं जातो काय माहीत नाही मला, पण गाड्याचा बघून जाईन. गाईज एवढा कंटाळा इंटरव्ह्यू होता ना, सकाळी मी वाचत बसलो थोडा वेळ, ठीक आहे. मित्र आले, ते मित्राबरोबर गप्पा पण मारल्या आणि थोड्या वेळ बघितलं मोबाईलमध्ये, रिॲक्शन वगैरे बघितल्या आणि इंटरव्ह्यू झाला. आपला इंटरव्ह्यू एवढा व्यवस्थित नाही झाला, पण 50-50. ओके,
एवढा खास पण नाही झाला आणि एवढा वाईट पण नाही झाला. ठीक आहे. ॲक्च्युली सॉलिड फेजला मी काम करतो ना, तर आता ते तुम्हाला कळतं का नाही मला माहीत नाही. तर मी एका वेगळ्या प्रकारे काम करतो आणि इंटरव्ह्यू थोडासा वेगळा होता, असा विषय झाला. हा सुद्धा काही विषय नाही, जेवढं जमलं तेवढं सांगितलं मी. ते पुढच्या आठवड्यात कॉल करतो बोललेत. ठीक आहे. तर होप ते कॉल करतील ना करतील काही विषय नाही. आपल्याला इंटरव्ह्यू अटेंड केला बस झालं. ओके. सकाळनं जेवण नाही काय नाही फक्त सकाळी बोक चाल बोलू. सकाळनं जेवण नाही काय नाही, सकाळी येताना फक्त चहा पिऊन आलेला. चहावर आहे सकाळपासून. आणि नंतर ही जी O2H कंपनी होती ना, O2H कंपनी निव्वळ बाद कंपनी म्हणलं चालेल. यार जेवण नाही ठेवलं काय नाही. ॲटलिस्ट त्यांनी चहा तरी प्रोव्हाइड करायला पाहिजे होता चांगला. चहा त्यांनी प्रोव्हाइड केला, पण मोजून तुम्हाला सांगतो 15 ते 20 कप. आणि बिस्किट फक्त काहीतरी 15-20 आणले असतील बिस्किट. तेवढे त्यांनी ते पण 4 वाजता दिलेत. त्यांनी जेवण तर थोडंसं द्यायला पाहिजे होतं. तर असं उपाशी नाही ठेवायला पाहिजे. ॲक्च्युली बाकीच्या साई ऑरिजिन वगैरे ना, ते ॲटलिस्ट जेवण तर प्रोव्हाइड करतात. इंटरव्ह्यू जे आलेत ना इंटरव्ह्यूला, त्यांना ॲटलिस्ट जेवण तर प्रोव्हाइड करतात. तर ही बंडल कंपनी O2H ची. ठीक आहे. काल ॲक्च्युली शनिवार होता. आज माझं इंटरव्ह्यू येण्याचं मन नव्हतं, पण म्हणलं चला इंटरव्ह्यू देऊन येऊ. टाईम वेस्ट केला सगळा नाही का. म्हणजे जर मी दुपारी ह्या टाईमला आलो असतो ना, तरी पण माझा इंटरव्ह्यू झाला असता व्यवस्थित नाही का, आरामसेर. पण मला मस्ती होती की सकाळी लवकर उठून आलो आणि एवढ्या गर्दीत आहे ना, भरपूर गर्दी होती. जवळजवळ 190 लोक आले होते. 190 नाही 196 पण कोणाचा नंबर होता. जवळपास 200 धरून चला, 200 लोक आले ते. तर 200 लोकांना ते हँडल करू शकले नाही व्यवस्थित, 4 लोक वगैरे. तर त्यांना थोडंसं मॅनेजमेंटला टाईम वगैरे लागला. ठीक आहे. शपथ वेलफेअर गेली हो. एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत. तातिया वाह, काय मस्त वाटतं नाही का गाडीवर फिरायला. मला असं वाटतं की हैदराबादमध्ये आहे आता सध्याला नाही का. हैदराबाद असलेला फील येतो इथं, कारण एवढ्या मोठ्या बिल्डिंग वगैरे. आता हे अपार्टमेंट बघा किती मोठे आहे. तिथलं आहे ना, रेंट पण भरपूर असते नाही का. जवळजवळ 50+ किंवा नियर बाय 1 लाख पर मंथ. ठीक आहे. ते एवढे त्यांचे रेंट वगैरे असू शकतात, कारण हे IT हब आहे ते. आता फटाका वाढवत चाललाय. फाट 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 फाट. हे बघा, आज खरंच म्हणजे फील यायला लागला आज हैदराबादमध्ये. तुम्हाला खरं सांगतो. नाही तर एवढं मी जी एरिया राहतो ना, एवढं बंडल एरिया. तर आज जरा बघा असं. आता ह्यात आतली लाईफ वेगळी असणार आहे. जी काम करतात ते त्यांना माहिती आहे आतली लाईफ कशी असते ते. पण बाहेरून तर चांगलं वाटतंय ते. ठीक आहे. आणि कंपनी सांगतो तुम्हाला, त्यांनी नंबर वाईज नाही घेतले. त्यांचं HRचं मॅनेजमेंट होतं ना, एकदम खराब होतं. तुम्हाला सांगतो, त्यांनी ना नंबर ऑनलाईन जे रिक्वेस्ट करणार त्याप्रमाणे नंबर केले ते. आता कोणाचा नंबर पुढं मागा असेल ठीक आहे, काही विषय नाही. पण त्यात पण त्यांनी डिपार्टमेंट पाडले होते की LCMS डिपार्टमेंट वेगळं, KMS डिपार्टमेंट वेगळं वगैरे 2-3 डिपार्टमेंट होते. त्यांनी डिपार्टमेंट चेंज केलं आणि त्या डिपार्टमेंटमध्ये पण नंबर होते. आता ज्याचा 20-30 नंबर आहे ना, त्याचा पण नंबर लास्टला आमच्यापर्यंत थांबला होता. माझा नंबर 182 होता. तर 160 नंबरपर्यंत तो 20 नंबरवाला थांबला होता. म्हणजे ते काय एवढं व्यवस्थित नाही आहे. म्हणजे त्याचा नंबर यायला पाहिजे लवकर. पाणी साचले. मागाशी पाऊस पडला होता. ट्रॅफिक झालं थोडंसं इथं. तर बाहेर एवढा मस्त पाऊस चालू आहे आणि थंड हवा येते खिडकीतून मस्तपैकी. आणि इकडं आमचं भज्याचं नियोजन चालू आहे. हे बघा,
बटाटा भजी मस्तपैकी. ठीक आहे. पिल्या कुठे गेला? पिल्या इथंच आहे. ठीक आहे. भजीचं नियोजन चालू आहे. इंटरव्ह्यू देऊन आलो ना मागाशी. जर त्यांना गरज असेल तर तो कोणता पण कॅन्डिडेट निवडतात. ठीक आहे. तर असं नाही की तुझा इंटरव्ह्यू चांगला गेला आणि तुला ते सिलेक्ट करतील असा विषय नसतो त्यांच्याकडे. तो त्यांना जर तुम्ही पाहिजे असेल कॅन्डिडेट जर पाहिजे असेल त्यांना खरंच तर ते सिलेक्ट करतात. ॲक्च्युली ते कशावर सांगतो मी माहिती आहे का? जेव्हा मी ॲरेजन्सी इंटरव्ह्यू देत होतो का तेव्हा मी 4 ते 5 इंटरव्ह्यू दिले बहुतेक. तर मी ॲरेजन्सचे 4 इंटरव्ह्यू दिले ना तर 4 इंटरव्ह्यूपैकी माझे 2 इंटरव्ह्यू चांगले गेले ते 2 इंटरव्ह्यू खराब गेले. ठीक आहे. तर खराब इंटरव्ह्यूपैकी तुम्हाला सांगतो त्यावेळेस आहे ना त्यांना त्या कॅन्डिडेटची गरज होती. ठीक आहे. आणि मला थोडंसं HR कडून कॉल आला होता की तू जॉईन म्हणजे इंटरव्ह्यू अटेंड कर म्हणून. ठीक आहे. तर त्यांना ती गरज होती त्या टायमाला त्यामुळे त्यांनी मला सिलेक्ट केलं. आणि ह्याच्या अगोदर माझे इंटरव्ह्यू चांगले गेले तरी पण त्यांनी मला सिलेक्ट केलं नाही. तर असे 2 प्रकार राहतात. ठीक आहे. तर आजचा इंटरव्ह्यू गेला ना थोडा एवढा व्यवस्थित नाही गेला पण व्यवस्थित गेला. ठीक आहे. 50-50. तर बघू त्यांचा ते बोललेत की मी कॉल करतो वगैरे. आणि हे घरात कपडे वाळत घातलेत ना बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे घरात कपडे वाळत घातलेत. मस्त. मस्त. ओके. तर काय व्लॉग इथं संपवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.